या कलियुगामध्ये काही गोष्टी असाधारण आहे, काही गोष्टी विशेष साधारण आहे। तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली, नेनती काही टाणाटोना नामस्मरणा वाचुनी। आज या जगामध्ये जे वादळ चाललेलं आहे, हे वादळ क्षमत नाही आणि शमवण्याची शक्ती ती फक्त साधू संतात आहे। राम राज्य होतं, राम राज्यामध्ये जी कमिटी होती ती ऋषीमुनींची होती। त्या ऋषीमुनीमध्ये जर राजा चुकला, तो प्रभू रामचंद्र असेल किंवा कृष्ण असेल, तर नेम्या जे स्थिती होती, ते जे अधिकारी होते, ते जे मंत्रिमंडळ होतं, ते सांगायचे ते व्यास वशिष्ठ, रामा तू चुकतोय, त्याचा कान पकडणारे होते। आजच्या राज्यामध्ये भूमिदाने होती भूमती, कनकदाने कांती निर्मळ आणि चंदनदाने अतिशीतळू, असे बाबाजी सारखे भूमी जर दान दिली तर राजे होतात। कनक म्हणजे सोनं दान दिलं तर सुवर्णासारखी बाबांसारखी कांती होती। आणि चंदनदाने अतिशीतळू, दया क्षमा ज्याच्या अंगी, ही शक्ती ज्यांच्या अंगामध्ये आहे त्यांना ह्या गोष्टीची हाऊस नाहीये। पण बुडते हे जगन देखवे डोळा, म्हणून येतो कळवळा। या आपल्या सामान्याचा कळवळा बाबाजी सारख्यांना आला आणि त्यातून हा सूर्यनारायणाच्या प्रकाशामध्ये तो प्रगट झाला। पण नास्तिकवादी मत मांडतात साधू संतांचं काम आहे का? अरे साधू समजगत नियामक मंडळ आहे, हे तुम्ही विसरलात। गीता आणि भागवत वाचा, तुम्ही रामायण वाचा। ते जे नियामक मंडळ होते ते सप्तऋषी होते, आणि त्या सप्तऋषी पैकी शांतिगिरी महाराज आहे। ते आपलं कुल आहे, भूषण आहे, आपल्या वंशाचे आहे, आणि ह्या वंशाचा दिवा लावण्याकरता आज त्यांना आपण उभं केलेलं आहे। त्यांना गरज नाहीये। गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी। तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे, नाथाळाच्या माथा देऊ काठी। याच्याकरता महाराजांची आज आपण सामान्य लोकांनी निवड केलेली आहे। ज्या टायमाला सामान्य लोक वर हात करतात त्या टायमालाच तो विजय झालेला असतो। बाबाजी बसून जरी राहिले तरी विजय हा आपला आहे आणि माणूस हा आपला आहे। आणि याची कळकळ बाबाजींना इतकी तकलीफ देऊ नका की त्यांना आपल्याकरता जी साधना केली त्या साधनेवर आपलं वेल चाललेला आहे, आणि तो वेल इवलेशे रोप लाविले द्वारी, आणि त्याचा वेल गेला गगनावरी। या महाराष्ट्र भूमीमध्ये जनार्दन स्वामी यांच्या आशीर्वादानं आणि त्यांचे उत्तराधिकारी ते सत्पात्री शिष्य आहे, आणि त्या सत्पात्री शिष्याचा गुण आपल्या ग्रामस्थाला, आपल्या ग्रस्त आश्रमाला, ते ब्रह्मचार्याला उपदेश करतात का ना करतात हे देवाला माहिती, योग्यांना उपदेश करतात का नाही हे देवाला माहिती। पण ग्रस्त आश्रमाकरता त्यांनी संसार हा मानलेला आहे, आणि संसारिक जीव सुखी झाला पाहिजे, ते सुख भोगण्याकरता आपल्याकरता त्यांनी ही कळकळ मानलेली आहे। म्हणून जीवनामध्ये आज आपण असा संकल्प करा, दान सत्पात्री केलं पाहिजे। तसं जर दान केलं तर आपले पितर नरकाला जातात, आणि आज आपण साधू संताला जर दान केलं तर आपले पितर उधरतात आणि आपली पुढची पिढी सुद्धा उधारल। याच्याकरता आपण तनानं मनानं धनानं त्यांना मदत केली पाहिजे, आणि त्यांनी प्रचार केला पाहिजे। आपण एक एक गावातून 10-10 माणसानं, शिलापूरच्या माणसांनी ओढेकरांना सांगा, ओढेकरांना लाखलगावकरांना सांगा, आणि हा महाराष्ट्र जेवढा मतदारसंघ आहे हा पिंजून काढला पाहिजे। माझी एक नम्र विनंती आहे, तुमचं मतदान जरी नसेल, तुम्ही दिंडोरी तालुक्यातले असाल, पण तुमचे नातेवाईक तर इकडे लाखलगाव इकडे आहे ना, त्यांना तुम्ही जाऊन भेटलं पाहिजे। आणि नुसता प्रचार रस्त्याने करून नाही, तुम्ही घराघरात पोहोचले पाहिजे, ही जबाबदारी तुमची आहे। हे जीवन नुसतं जगण्याकरता दिलं नाही, जीवनाचं मूल्य राखण्याकरता अशा माणसांची गरज आहे। आणि एक महात्मा जर आपण निवडून दिला तर ह्या भारताची, या महाराष्ट्राची शान वेगळी होईल। शान अनेक झाले साधू संत, अनेक झाले महंत, पण आता दुर्लभची दातारा, असे माणसं दिसणार नाही, असे माणसं भेटणार नाही। आपला योग आहे
आपल्याकरता ते आपली इतकी काळजी घेतात. म्हणून या क्षणाला क्षण वाया जाय तो वाया न जाता आपण तो सत्कारणी करण्याकरता आपण प्रत्येक माणसाला भेटलं पाहिजे, प्रत्येकाला ते सांगितलं पाहिजे आणि समजून सांगितलं पाहिजे. अनेक वर्षापूर्वी अनेकाला आपण मतं दिली, कोण तुमच्या गावात आला कुणी तुम्हाला विचारलं. पण महाराज सगळ्यांचे मायबाप आहेत. जेवढा मतदारसंघ आहे तेवढ्या करता ते अहर्निशी उभे राहतील. जशी त्यांची साधना एक नंबरची आहे तशी आपल्या करता कर्तृत्व शक्ती सुद्धा त्यांची एक नंबरची आहे. म्हणून या जीवनामध्ये दोन्ही हातांनी 2 हात आणि 3रं मस्तक त्यांच्या चरणी मी वाहतो आणि त्यांच्यावर जी शक्ती आहे ती शक्ती अदृश्य शक्ती आहे. अदृश्य शक्तीचं कोणीही माप काढू नये आणि माप काढणारा कधी टिकत नाही. त्यांचा धर्म आहे ते धर्म कार्य कधी बंद पडत नाही. हे जगदीशाचे प्रेम येथे दिसतसे निरूपण पार्था कैशर्य सर्वोत्तम पुण्य केले त्या माऊलीच्या माठीमागा हा समाज. तर आपण प्रत्येकानं सावध राहून प्रत्येकाला सांगावं हीच मी प्रार्थना करतो आणि बाबाजींच्या चरणी नतमस्तक होतो.